तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल टेबल ट्रेनिंग गेमबद्दल. अहो ते नाही का, एक महिला टेबलवर आणि ते भोंदू बाबा तिच्यासोबत काय कृत्य करतया. तर आपल्या समाजात महाराष्ट्रात जास्त आस्था आणि भरवसा विश्वास या गोष्टीला महत्त्व दिलं जातं आहे. म्हणजे माणूस माणसाला कधीच महत्त्व देत नाही, देत आहे का, पण आस्थाला महत्त्व सगळ्यात जास्त. तर तुमचं काय म्हणणं आहे? माणसाला माणसाने ओळखून घ्यायला पाहिजे का मग माणसाने माणसाला शब्दाने म्हणा शरीराने म्हणा त्याचं शोषण करायला पाहिजे काय? आता ह्या सोशल मीडियावर मी बोलायला बरंच काही बोलू शकते, पण मला ना थोडं अडचणीत टाकलं आहे ह्या यूट्यूबनं. त्याच्यामुळं मी तेवढं बोलू शकणार आहे. ओके, पण हे बी तितकंच खरं आहे की आपण जे सत्य जगासमोर मांडतो आणतो तिथे अडचणीला सामोरे जावं लागतं. काय? टेबल ट्रेनिंग गेम एवढा विचित्र आयुष्यात पहिली बार बघितलं, ऐकलं आणि विचारातच पडले मी. तुम्ही पडलाव का? म्हणजे विचार आपण करायचा, पण ते कोणत्या अँगलने करायचा, कोणाची बाजू चुकीची आणि कोणाची बाजू बरोबर, राईट रॉंग राईट रॉंग, ह्याच्यातच हे ना नुसतं भरीत बनलं, भरीत वांग्याच्या भरतासारखं हे मेंदूचं. म्हणजे बघा ह्या सोशल मीडियावर माझ्यासारख्या कित्येक बाया आहेत बिचारे आपला आपला आयुष्य जगाय बघायला. आता मी पण त्यांच्यापैकीच एक आहे. म्हणजे घरातून खरंच जेव्हा लहान लहान लेकरं असतात ना तेव्हा बाईला टाईमच नसतंय, स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष नाही बाईचं नसतंय, स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष नसतंय बरं का बाईचं. पण ते कवा लेकरं लहान लहान असते तर हागायलेले मुतायलेले तवा, तर त्या लेकराच्या राड्यामध्ये ना बाई गळगावून जातीय. आणि पुन्हा तेच लेकरं जेव्हा मोठी होतेत ना तेव्हा मग तीच बाई लई एकटी पडतीय, लई एकटी पडतीय. तरसती पुन्हा लेकरू जवळ कवा येतंय की म्हणून. ते मोठं झालेलं लेकरू जवळ कवा येतंय. तरसते मी पण तरसते बरं का. माझं पोरग बाहेरच जास्त असतंय. हां, आत्ताची गोष्ट तुम्हाला सांगते. काल बघा 4ला उठलं सकाळी पहाटे, रविवार होता काल. उठलं 4 वाजता उठवा म्हणलं, बापाला म्हणलं मला 4ला उठवा. उठलं, आंघोळ बिंघोळ केली आणि निघालं. मीटिंग होती त्यांची पुण्याला, कार्यक्रम होता. गेलं तर पुन्हा मग दिवसातून एकदा दोनदा फोन केले तर बिजीच यायलो. पोरग कामातच आहे. आता माय जेवलं का नाही की, उपाशीच आहे का काय की, बिना भाकरीचं बिना डब्याचं बिना पाण्याचं गेले घराच्या बाहेर. तवा आम्ही आणलं खायला, लेकरांना खाल्लं का नाही की, असं बघा. तर मग संध्याकाळी पोरग 12 वाजता आलं पुण्याहून इकडं मुंबईला.
12 वाजले यायला. मग आलं घरी आल्यावर मग आता जराशी माझ्या पोटात दुखायलंय म्हणून दवाखान्यात काल गेला होता. तर असं 2-3 बऱ्या दवाखान्यात जाऊन आले, काहीच फरक पडत नाही, पोटातच दुखायले माझ्या. तर मग डॉक्टरनं सांगितलंय सोनोग्राफी करा अजून एकदा. 2दा केली आहे. काय नाही, उली तिली सुजबीज काहीतरी सांगायले तर डॉक्टर गोळ्या औषधं खाल्लं की चांगलं वाटायले. तर मग अजून एकदा सोनोग्राफी करायला सांगितली आहे. तर हे बघा सकाळी बापानं सांगून गेले तर आईला घेऊन जाय दवाखान्यामध्ये आणि तिला सोनोग्राफी करून आण. तर बापाला सोडायला जाताय रोज गाडीवर घेऊन. तर तिकडंच त्यानं सांगितलंय जणू, तर ते घरी येऊन मला म्हणायले आज काय जाणं होत नाही, मला टाईम नाही, आज मला लय काम आहे आणि तुला उद्याच्याला घेऊन जातो. पप्पानं विचारलं तर पप्पाला सांग. बघा मग मी म्हणलं बागा तूच सांगायचंस की रे बापाला. पप्पा आज मला लय काम आहे म्हणून उद्याच्याला घेऊन जातो. आणि वरून मला म्हणतंय आज तुला घेऊन जाय नाही म्हणून तसं काय मनात आणू नको. बघा हो लेकरं किती हुशार झाले आपली. एक तर मला घेऊन जाय नाही सोनोग्राफी करायला आणि गडीतच म्हणतंय माझं तिकडलं काम जर निपटलं तर मग मी दुपारून येतो. सोनोग्राफी करायची म्हणलं उपाशी पोटी राहावं लागत आहे आणि ते पोरग येतो म्हणून येतच बी का नाही की बस तशीच उपाशी मग म्हणाव माईला. हे अशा गोष्टी बऱ्याच माझ्यासारख्या बायासोबत घडत असतील. लेकरांचं लक्ष नसतंय आईबापावर आणि बाप कामामध्ये गुंतलेला असतोय. लेकरं लहान असताना बी बापापाशी लेकरं जास्त नसते तर माईच्या अंगावर लेकरं असते तर आणि एकदा लेकरं लांब गेले माईपासून की माई एकटी पडती आहे आणि मग ही अशी भुकती आहे. काही ना काही कुटाणा करीत राहतीये करमणूक म्हणून. येतंय का लक्षात तुमच्या? तर हे सगळं जे मी सांगायले ते केवळ जे गैरसमज करून घेतात का लोक. काय वंदनाचा आवडपणा लावलास तू. तुझं वय काय आहे, तू करायलीस काय, तू बोलायलीस काय. अरे जगाच्या वेगळं नाही बोलत बाबांनो मी. हो जगामध्ये जे आहे तेच तुम्हाला बोलते मी, तुमच्या समोर मांडिते. तुम्हाला ऐकायचंय का नाही ऐकायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे का नाही. ऐकायचं असलं तर ऐकत जा, नसलं ऐकायचं तर सोडून देत जा, वादच नाही. तेवढं तर तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की प्रत्येकालाच. जसं मी बोलते कुठं ना कुठं तरी माझ्या स्वतःसाठी एक करमणूक म्हणून, तसं तुम्हाला बी करमणूक म्हणून ऐकायचं असलं तर तुम्ही बी ऐकू शकता. ऐकूच वाटणं गेलं तर द्या सोडून. हे एवढा सोपा उपाय सोडायचा मार्ग आणि वाकड्यात शिरायचं. म्हणजे मी सोशल मीडियावर आहे, माझं वय झालंय आणि वरून मी काय बोलायले त्याच्यामुळं समोरून मला माझं शब्दानं शोषण करायचं. समोरून शब्दानं शोषण. हो शब्दानं म्हणजेच वाईट कमेंट करून बोलतात ना इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, इकडे यूट्यूबवर. आहेत तसे लोक घाणेरड्या प्रवृत्तीचे संबंध असताना बोलत येतं. मग मला तिथं काय म्हणायचंय, दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय. दादा भावांनो आता हे टेबल टर्निंगचा मुद्दा जे आहे ना ते अख्ख्या जगात पसरला आहे सोशल मीडियावरूनच बरं का. अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर ज्या माणसाला ऐकू वाटत नाहीत, बघू वाटत नाहीत, अशा भयानक गोष्टी समोर येतात. पण ही सोशल मीडियाच तसली आहे. ही सोशल मीडिया तसली आहे. आता बघा ना, मी एक मामुली बाई गृहिणी घरात बसल्या बसल्या काहीतरी बडबड करते तुमच्या पुढं, तर माझी बडबडी ह्या सोशल मीडियावर
त्या यूट्यूबला पचवता आली नाही म्हणा, की मग त्यानं काय समजायचे ते समजू द्या. तर मी जे तुमच्या पुढं बडबड करीत होते त्याच्यावर बंदी आणली आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या लोकायला बघायच्या नसत्यात, ऐकायच्या नसत्यात, त्यांनी परिणाम उलट होते. तर हो, आता लेकरं बाळ प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर लेकरा बाळायला मोबाईल माहिती आहे. मग मोबाईलमध्ये ती काही एक गोष्ट नाही लेकरासमोर नाही येणारी, सगळ्या गोष्टी येतात लेकरासमोर. बरं का, मी जे बोलत होते तेच लेकरं शिकायले. तर म्हणावा तर मी जे मुद्दे मांडित होते तुमच्यासमोर तेच जर लेकरं शिकायले तर म्हणून माझं बोलणं बंद केलंय, तर हे सरासर चुकीचं आहे. अन्याय झालाय माझ्यासोबत. ऐकलं का? लेकरायला नाही बघण्यासारखं ह्या सोशल मीडियावर अजून बरंच काही आहे. पण असू द्या, जाऊ द्या. इमानदारी कधी बी लोक महाग टाकतेत. हां, आणि खऱ्याची दुनिया नाही म्हणतात ना, तसं काम झालंय माझ्या स्वतःसोबत झालंय. ह्या यूट्यूबनं चांगलं चालू लागलं व, पण पोटावर पाय दिल्यासारखं केलंय. तर असू द्या. तर मला काय म्हणायचंय, हे भोंदू बाबा असू द्या की आस्थाच्या नावानं, धार्मिकतेच्या नावानं कुणी बी असू द्या, हे शोषण जे करतात ना, त्यांना संधी कोण देत या ह्याच्यावर बी विचार करायला पाहिजे. आणि भोंदू बाबा किंवा तुम्ही आम्ही कुणी बी असू द्या, ह्या लोकांना थांबवण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावर विचार करावा लागतंय. देवधर्म मंदिरात जाऊन पाया पडणं ही गोष्ट खूप वेगळी आहे. पण चक्क भोंदू बाबांच्या मिठीत जाणं हे लय भयानक आहे. ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. आता अशा तशा बी नाही व आमच्यासारख्या बाया करून खाणारनी नाही. तर लय हाय लेवलच्या, हाय सोसायटीतल्या पैशावाल्या, आणि त्यांची अपेक्षा काय माहिती आहे, नवरा सुखी राहावा, निवडणुकीत निवडून यावा, ते पैसा पाणी कमाई भरपूर व्हावी, पुन्हा कुणाला लेकरू बाळ व्हाय नाही, ह्या अशा गोष्टी. बरं, ते आमच्यासारख्या अडाणी बी आहेत म्हणाय नाही, शिकल्या सवारलेले, एवढा विश्वास, 4 चौघातले लोक, पण ते असं उजागर नाहीत. आतापर्यंत नव्हते उजागर. हां, ते झाकून पाकून होत आहे का नाही. पण आलं की रा उजागर, त्याला म्हणते तर जैशी करणी वैशी भरणी. पापाचा घडा एक दिवस भरतया. बरोबर. तर मग ह्या जरी पैशावाल्या असल्या, म्हणजे चांगल्या घराण्यातल्या जरी असल्या, तरी बी त्यांना हे असं एवढं स्वतः संग कसं काय करून घेऊ वाटलं असेल, मानसिकता एवढी कशी काय घालवली असेल त्याची स्वतःची त्यानं. आता हे तुम्ही सगळं बघितलंय, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की माणूस किती
खालच्या थराला जातंय, किती खालच्या लेवलला जातंय. ते टेबल टर्निंग गेम बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतंय की बरंच काय करतंय ते, बरंच काय करतंय. आता आपण म्हणजे मी तरी बघा, माझ्या तरी ऐकण्यात होतं, जे धार्मिक लोक असते तर जे देवदूत स्वतःला म्हणतात किंवा मग देवधर्म असे करणारे, ते कुणी बी असू द्या, पण काही लोक बरं का गोमूत्र सेवन करतात म्हण, गाईचं गोमूत्र. पण इथं गड्याचं गोमूत्र बाईनं सेवन करायचं, आणि ते जर सेवन केलं तर त्या बाईच्या आत्म्याची शुद्धीकरण होती म्हण. शुद्धीकरण काय कमालीची गोष्ट आहे. तसं जर असलं, शुद्धीकरणच होत असली बाईची, जरी त्या बाईनं काही पाप केलं असलं, तर मग नवरा असणारच आहे ना हो. नवऱ्याचं गोमूत्र घ्यायचं, सेवन करायचं आणि पवित्र व्हायचं. एवढी साधी गोष्ट, म्हणजे हे भयानक आहे म्हणलं ना, भयानक आहे. तर आपल्या सामान्य घरातून ज्या बायका असतात ना, बाया माझ्यासारख्या, असली चूक, घोडचूक कधीच करणार नाही. त्या कधीच नाही, कधीच नाही. कळलं का? नसलं तर नसलं, कारण की आमच्यासारख्याला कुठल्याच गोष्टीची आशा नसतीये. ते मिळू की नाही मिळू, नशिबाचा खेळ आहे असं म्हणायचं आणि बस गप बसायचं. एवढी आस्था बस झाली ना, आस्था एवढी बस झाली का नाही. नशिबाचा खेळ आहे म्हणायचं. असलं नशिबात तर भेटन, नसलं तर नाही भेटू जा. एका प्रकारची आस्थाच आहे वही बी. तेवढं तर मी ते सुद्धा नाही करीत बरं का. कळलं का? नशिबालाही दोष देत नाही मी, कधीच नाही. आपण ते मिळवायचंच नाही तर मिळन कसं आपल्याला. आणि जर मिळवायचंच म्हणलं तर मग त्याच्यासाठी असं काही बी केल्यानं मिळत नसतंय. खरं उतरावं लागतंय. आपलं अंतःकरण चांगलं असावं लागतंय, स्वच्छ, निर्मळ, पवित्र, प्रेमळ. मग आपलं जे आपलं असतंय ना, ते आपल्यापासून लांब कधी जात नाही. आणि जे आपलं नसतंयच ना, ते आपल्याला कधी मिळतच नाही, आपल्याजवळ कधी येतच नाही. एवढा विश्वास असायला पाहिजे. व विश्वासावरच चलत आहे आपलं महाराष्ट्र, मराठवाडा, सगळंच म्हणजे आपला देशच चलत आहे विश्वासावर आणि आस्थावर. मग एवढा विश्वास नाही करायला काय झालं. जे आपलं आहे ते कुठं जाणारच नाही, आणि जे आपलं नाही ते आपल्या जवळ येणार सुद्धा नाही. हे विश्वास एवढा कशाला म्हणते विश्वास. आपल्या पोटच्या लेकराला आपण धनुष्पणी जेवढं जपलं का, त्याच्यापैकी 1 रुपयातला समजायचं, 1 रुपयातला 5 पैसे भाग, 1 रुपयातला 5 पैसे भाग जरी बी आपल्या लेकरांना आपल्याला जपलं, तर मग त्याला म्हणते ते विश्वास. की बाबा माझ्या लेकराला मी तर जपलंयच लहानपणापासून. मग आता माझ्यावर येळ आल्यावर माझे लेकर मला जपतीनच की, थोडं का होईना पण जपणार तर आहेतच. एवढा विश्वास करायचा बस झालं. माईला माय म्हणणारच झाले की. एवढा जरी विश्वास केला ना, तरी 12 भानगडीत पडायला, म्हणजे ते 12 भानगडीत पडणार नाही कोणची बाई. तर एका प्रकारचं ते समोर आलं आपल्या, ते चांगलं झालं. अंधश्रद्धा
ज्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असती ना जरा जास्तच भरलेली, बिघडलं काय की माहिती पडलं. अंधश्रद्धा ज्यांच्या डोक्यात असती ना जास्त भरलेली, कुठंतरी त्यांना एक शिक मिळायला पाहिजे ह्याच्यातून बरं का, की बाबा हे असं होतंय, आपण कुणावर भरोसा टाकावा आणि कुणावर नाही टाकावा, कुणाच्या जवळ जावा आणि कुणाच्या जवळ नाही जावा, हे आपल्या स्वतःचा विचार नक्कीच करावा बरं का. त्या प्रत्येकानं, बाई असू द्या गडी असू द्या, आता फक्त बाईचं समोर आलंय म्हणजे बायायचं माहिती नाही, गडी बी असते ना त्याच्यामध्ये कितीक तरी गोमूत्र सेवन करणारे, हा शुद्धीकरणासाठी. हा माय काय बोलावं आता. आता समजा असं जर माणूस रोडाला कुठं तडपायलं उन्हातानाचं, काही बी म्हणा बेसूद बिसूद पडलं आणि त्याला पाणी पाजायला जर नसलं तर तिथं ते गोमूत्र त्याला सेवन करायला द्यायला पाहिजे बरं का. पण तिथं देत नाही तर कुणी, नाही तर देत कुणी, गेला तर जाऊ दे म्हणते, तर एक जण कमी होईल. अशी अशी दुनिया आहे. म्हणून म्हणते माणसाला माणूस ओळखीत नाही, आणि हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं. समाजामध्ये नाही ओळख राहिली कुणाची कुणाला. काय घेणं देणं आहे बरं कुणावरून, हे तर पहिला सवाल आहे. पण त्याच्या पलीकडे गेलं तर पुन्हा, आता समजा मी सोशल मीडियावर आहे, तुमचं आणि माझं काय घेणं देणं आहे. तुम्हाला माझं कुठं काही आवडत असलं तर तुम्ही ऐकावा बघावा, आवडना म्हणून तुम्ही मला का म्हणून उगाचच बोलावा, हाय का काही घेणं देणं, काहीच नाही ना. पण बोलत येतं बोलणारे, ह्याला म्हणते तर माणूस माणसाला ओळखी नाही, अशी गोष्ट आहे. लय बोलायचं आहे मग बरं का. माझ्याकडं तुम्हाला तर माहिती आहे, मी अशी इझिली बोलत बोलत एकदम मजेदार बोलत असते की माणूस समोरचा पूर्ण व्हिडिओ बघणार म्हणजे बघणार आणि ऐकणार म्हणजे ऐकणार, असं बोलते मी. पण काय करावं, अडचण आली मला अडचणीत टाकलं ह्या युट्यूबनंच. भेव वाटायलंय माझं चॅनल उडवून टाकतं का काय की म्हणून. एखादा बी शब्द जर गेला माझ्याकडून चुकीनं तरी बी वाटायलंय चॅनल उडन. म्हणून मी शांत आहे. मी शांत आहे तर मला ओळखणारे लोक बी मला इसरून गेले. व मी कधी कधी व्हिडिओ टाकते ना तर ते बघ बी ना, तर आणि बघितलं तरी बी लाईकच कुणी द्याय नाही. माय लाईक करीचा किंवा मी तीच आहे वंदना, कळलं का. पण अडचणीत मी गवसले आणि अडचणीमध्ये कुणी कुणाचं नाही, हे तितकंच खरं आहे. आणि मी ते बी नाही विसरली. मला माझ्या व्हिडिओला लाईक करीनात लोक, एक लाईक देत नाहीत, कारण की मी अडचणीत आहे आणि अडचणीमध्ये कुणी कुणाचं नाही. तर किती वाईट झालंय, किती अवघड वाटतंय आणि माझं मन किती धुपायलंय. म्हणूनच मी कुणाला सांगणार नाही. का काही घेणं देणं नाही कुणाला. होईन तेवढं
आला माझा दिवस ते तर अजून मी तुमच्या पुढं एक वेगळंच वातावरण घडवून आणणार आहे. हा, येऊ द्या माझा टाईम आता. मला हे बी माहिती आहे आलेला टाइम राहत नाही, निघून जात या. मग ते चांगलं असू द्या की वाईट असू द्या. सध्या माझ्यावर वाईट टाइम आणलाय ह्या युट्यूबनं आणलाय माझ्यावर वाईट टाइम. युट्यूबनं मायला लयच कमाई करीत होते व कमाई झाली माझी लई, म्हणून ते तसं माझ्या संग घडलंय. हा, कमाई झाली बरं का. लाखाच्या पुढीच व्हिडिओ माझा यूज, लाखाच्या पुढीच यूज माझ्या व्हिडिओवर. का नाही अर्निंग होणार? आणि तेच डोक्यात बसलं आणि नजरेत आलं माझं चॅनल आणि गुपित घाला, पोटावर पाय दिला माझ्या, व पोटावर पाय दिला युट्यूब. नाही तर असे मुद्दे, अशी अश्लीलता ह्या सोशल मीडियावर नाही का? सगळं आहे सगळं. पण एक सामान्य घरातून गोर म्हणजे गरिबीतून चॅनल, ते सबस्क्रायबर किती बी असू द्या, पण बोलण्याला महत्व किती घ्यायली बाई, ह्याच्यावर पॉइंट आहे. आता महत्व मिळत नाही ना बोलण्याला माझ्या. घेते टप्प्यात तुम्हाला, थांबा जरा. जसं माझं चॅनल आता टप्प्यात घेतलंय ना युट्यूबनं, तसंच तुम्हाला टप्प्यात घेणार आहे मी बी. थोडं थांबा. अगोदरच क्लिअर करायले मी, ह्या युट्यूबचा भरोसा नाही. आणि त्याचमुळं जर माझं चॅनल ह्या युट्यूबनं उडवून नाही टाकलं तर मी तुम्हाला टप्प्यात घेणार आहे. कळलं का? चॅनलच उडवून टाकल्यास मग काय आहे? आणि ते कवाय तसं चॅनल उडवून टाकू शकतात बरं का माझं. कारण की मी जे खरं आहे ना ते बोलत असते या. आणि खरं कुणाला पचवता येत नाही, लागत या, काळजाला लागत या. नाही तर असे कितीतरी आहेत चॅनल चालविणारे, म्हणजे अश्लील. हा, जाऊ दे चला.